पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, तुम्ही पाहताय तुमच्या आवडीचा कार्यक्रम आवडीच्या वाहिनीवरचा, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। काय बाबांचं लहानपणीचं टी शर्ट घालायला सुरुवात केली म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी आली वाटतं। हे असं असतं, पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण जुने जुने कपडे काढतो, लहान मुलांना ती येत आहेत का ते बघतो। माझ्या बाबांचे टी शर्ट मी घालायचो लहानपणी। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असे प्रकार घरोघरी होत असतात। आपण जुने कपडे काढतो, जुनी भांडी काढतो, जुन्या वस्तू काढतो आणि त्याचा वापर नव्याने कसा होईल याचा विचार करतो। कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्याला मिळतो वेळ, आणि आजकालच्या काळात सगळ्यात महागडी वस्तू काय आहे? वेळ। त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा, उन्हापासून काळजी घ्या, उन्हापासून तुमचं रक्षण करतील असे पदार्थ खा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जो या कार्यक्रमात तुम्हाला नंबर दाखवतो त्या नंबरवरती तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी होऊन काही छान रेसिपीज दाखवायचे असतील तर तेही आम्हाला नक्की कळवा। शिवाय प्रश्न विचारा, कारण आपल्याकडे शुक्रवारी आणि शनिवारी असतात मधुराजी बाचल, जे आपल्या शंकांचं करतात निरसन। ओके, तर आम्हाला आता 3 गोष्टी नक्की कळवा। 1, उन्हाळ्याच्या सुट्टीचं तुमचं रुटीन काय? 2, तुमच्या मनातले प्रश्न काय? आणि 3, तुम्ही नवीन नवीन रेसिपीज कुठल्या ट्राय करताय। बरोबर? चला आजच्या भागातली खवय्यगिरी सुरुवात करूया आणि स्वागत करूया आपल्या लाडक्या मधुराजी बाचल यांचं। या नमस्कार। हॅलो हॅलो, कसे आहात तुम्ही? एकदम छान। आज तुम्ही नेमके कुठले पदार्थ करणार आहात? आज आपण सुट्टी विशेष करतो आणि मुलांचे, त्यामुळे तवा पनीर पुलाव जो झटपट होतो आयांसाठी मेन, सारखं सारखं बनवायचा कंटाळा येतो, त्यामुळे एकदाच बनवून ठेवा। रवा मँगो केक हा 7-8 दिवस छान टिकतो, आणि एक ड्रिंक जे आपण शेवटी बघूयात त्याचं। फॅन्टास्टिक, तवा पनीर पुलाव, रवा मँगो केक आणि एक पेय। पेय कुठलं असणार आहे हे तुम्हाला आम्ही नंतर सांगणार आहोत, पण या सगळ्याचं श्रेय मात्र जाते मधुराजींना। मग सुरुवात करूया तवा पनीर पुलाव पासून। आम्ही सारे खवय्ये। चलिए आज अपने नातेवाईक और दोस्तों को बुलाओ, हम करने जा रहे हैं तवा पनीर पुलाव। क्या बात है, लागने वाला साहित्य बताओ। पनीर, कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, बटर, पावभाजी मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि लाल तिखट। फॅन्टास्टिक। 2 गोष्टीचं मला फार समाधान वाटलंय। एक तर ना पुलाव म्हणल्यानंतर लोकांना असं वाटतं की खूप साहित्य असेल, किती मिनिमम आहे, आणि दुसरं पनीर एकदम फ्रेश दिसतंय हो, है ना, भारी। तांदूळ जरा मिसिंग आहे, पण तांदळाची तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पुलाव म्हटल्यानंतर तांदूळ लागणारच। काय आहे, माझं जेव्हा नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी बायकोला थाटात विचारलं की काय येतं तुला स्वयंपाकातलं? ती मला म्हणाली हा प्रश्न बायकोला सगळेच विचारतात, मी तुला विचारते तुला काय येतं स्वयंपाकातलं? तर मी खरं खरं सांगून टाकलं, म्हटलं मला ना पुलाव येतो असं मला वाटायचं, पण माझा पुलाव नेहमी फसतो। कुठली भाजी कमी पडते, कुठला मसाला कमी पडतो? बायको हुशार आहे, ती मला म्हणाली की भाज्या आणि मसाल्याचं जाऊ दे रे, तांदूळ कुठला वापरतोस? म्हटलं बाजारात जो मिळतो तो वापरतो। ती म्हणाली इथेच तुझं चुकतंय, घ्या। आता हे धुवून घेऊयात आपण। हो, वा बेस्ट। बरं मधुराजी, आता शुक्रवारी आणि शनिवारी तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांचे अनेक मेसेजेस येत असतात। तर पहिला प्रश्न आपल्या प्रेक्षकांमधून असा आलेला आहे की उन्हाळ्यामध्ये आपण लोणची खूप प्रकारची करतो, लिंबाचं आहे, आंब्याचं आहे, लोणच्यांसाठी काही विशेष टिप तुम्ही आम्हाला द्याल का, जेणेकरून आमची लोणची टिकतील आणि चांगली होतील? नक्की। आधी आपण यामध्ये पाणी घालूया म्हणजे आपला भात शिजेल। ठीक, भात शांत झाला। झाकण ठेवून हे शिजवून घेऊया। तर कुठलंही लोणचं असतो ते टिकण्यासाठी सगळ्यात आधी जर मीठ भाजून घेतलं, कारण मिठामध्ये पण काही बॅक्टेरियाज किंवा सूक्ष्मजीव असतात, तेही त्यामुळे मरतात। मीठ भाजून घ्यायचं। त्यानंतर लोणचं जेव्हा आपण लावतो त्यामध्ये ना थोडंसं एक तेलाचा थर ठेवायचा। तेलाचा थर ठेवला तर काय होतं, आतलं जे फोडी आहेत लोणच्याच्या फोडी, त्याचा हवेशी संपर्क येत नाही आणि लोणचं खराब होत नाही। त्यामुळे एक तेलाचा थर हवा, आणि जे मीठ घालतो ते भाजलेलं मीठ असावं। अच्छा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। मी पहिल्यांदा ऐकतोय की लोणच्यातलं मीठ हे भाजून घालावं, आणि लोणचं काय किंवा डोकं काय याच्यात हवा जाऊ नये हे फार महत्त्वाचं, नाही तर ते खराब होतं। डोक्यात हवा जाऊ नये याचे उपचार तुमचे तुम्ही करा, पण लोणच्यात हवा जाऊ नये म्हणून वरती तेलाचा थर ठेवा। अगदी बरोबर। हो की नाही मधुराजी? कशी वाटली तुम्हाला ही टिप? खूप छान। चला आता पुढे करूया, काय करायचंय? आता भात शिजवून घेऊया। ठीक आहे, चला मग भात शिजला की मग वळूया पुढच्या कृतीकडे। त्याचा भात तयार आहे बघा, दाणा दाणा आहे मोठा आणि फ्लफी आहे, त्याच्यामुळे ते चांगला लागतो चवायला।
आता काय करायचं मधुराजी? आता पुलाव करूयात. फॅन्टास्टिक. बटर घालूयात आधी. हो हो. आणि अगदीच बटर नसेल तेल वापरलं तरी चालेल. ठीक आहे. मधुराजी, लहानपणीची तुमची उन्हाळ्याची सुट्टी कशी असायची, कुठे असायची? मेन आजीकडेच असायची. आजवळी असायचो आम्ही. कुठलं गाव? तळेगाव म्हणून एक आहे, नगर रोडचं तळेगाव. अच्छा. सो आजवळी असायचो. दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी किंवा चान्स मिळाला की आजवळी. शिक्रापूर फाट्याच्या जवळचं तळेगाव ना? अगदी बरोबर. तळेगाव ढमढेरे. ढमढेरे, करेक्ट. हे एक मला काहीतरी वेगळं कोड वाटतं. म्हणजे तसं कोल्हापूरला एक सांगाव म्हणून आहे, मौजे सांगाव, कसबा सांगाव, तळेगाव दाभाडे, तळेगाव ढमढेरे. हे जरा इंटरेस्टिंग काहीतरी. कांदा घातलाय, कांदा परतून घेऊया. घ्या, परतून घ्या, परतून घ्या. मधुरा मावशीमुळे मी पण शिकले कुकिंग. खूप छान. उन्हाळ्याची सुट्टी तुझी चांगली जाती याचा मला खूप आनंद आहे, हो की नाही? म्हणजे तुझ्या बाबांना सांगायला माझ्याकडे काहीतरी असेल. आणि तुला त्रास देता येतो याचा मला खूप आनंद आहे. हो, घे ना तो आनंद, काही हरकत नाही. आता काय घालायचंय? आता टोमॅटो. सुंदर. मी पहिले टोमॅटोला टोमॅटो म्हणायचे. काय म्हणायचे? टोमॅटो. टोमॅटो. अच्छा. नाही, टोमॅटो. नंतर आपण घातली हिरवी सिमला मिरची. आणि यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकतो. मटार, गाजर, फरसबी. मटार नको. कारलं. नाही, ठीक आहे. खूप सुंदर भाजी आहे. पण मला एक सांगा, पर्टिक्युलर ठिकाणचा तवा पुलाव आपल्याला खायला फार मजा येते, असं कधीतरी असतं. तुम्ही असं कधी खाल्लाय का? असं बऱ्याच होतं स्ट्रीट फूडमध्ये. म्हणजे असं म्हणतात की दर कोसावर भाषा बदलते, पण मला असं वाटतं की खाद्य संस्कृती पण बदलते. आणि उमरा ओलांडला की म्हणजे शेजारची जे सेमच वरण केलं तरी त्याची चव बदलते. बरोबर आहे. त्यामुळे पदार्थांमध्येही फरक पडतो. आता काय घालायचंय? आलं लसूण पेस्ट. मधुराजींनी हेरलंय बरंच काही. वा. यामध्ये आता अगदी थोडासाच आपण मसाला घालणार आहोत. उरलेला मसाला नंतर घालणार. बरं, हा पावभाजी मसाला घातलाय ना? पावभाजी मसाला आणि लाल तिखट. लाल तिखट. पण मग पुलाव मसाला पण मिळतो ना? पुलाव मसाला पण मिळतो. पण मग आपण पावभाजी का निवडला? पावभाजी हे तवा पुलाव हे स्ट्रीट फूड आहे. बेसिकली याचं इन्व्हेन्शन असं झालेलं की उरलेली भाजी असायची, पावभाजीची भाजी, ती बऱ्याचदा तव्याला चिकटलेली असायची. मग त्याचं काय करायचं, मग पावभाजीच मिक्स करून तवा पुलाव बनवला जायचा. आणि असं करत करत मग त्यामध्ये चेंजेस होऊन मग पावभाजी मसाला घालूनच तो आता पुलाव बनला जातो. बरोबर बरोबर. आणि असंच मसाला पाव पण मिळतो. करेक्ट. खरं सांगू का, मला तवा पुलाव फार आवडतो. मला पण खूप आवडतो. त्यात ते असं त्या मोठ्या तव्यावरती असं टंग 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 मारून करतात ना, घस 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 घस, तवा पुलाव पापड वगैरे असं करून, ते मला खूप खायला मज्जा माझी आजी आहे ना, ती नॉर्मल तवा पुलाव तर करतेच, पण वाईट आहे ना. तुझी आजी काय? माझी आजी नॉर्मल तवा पुलाव करते, पण ती कॉर्नस्पिनॅच तवा पुलाव पण करते. अच्छा. आता यामध्ये आपण भात शिजवलेला. काय एवढी खुश होते. वा. काय मला खायचंय. आणि आता मसाले भातावर घालूया. अच्छा. त्यामुळे मसाल्यांची चव भाताला पण लागते. मस्त. फक्त भाज्यांवर नाही. मीठ घातलं. लाल. एक मिनिट हा बाळ. पहिल्यांदा एवढी छान वागली. तू कशी वागलीस तरी माझं तुझ्याविषयीचं मत बदलेल असं तुला वाटतं का? थोडंसं वरण बटर. अरे क्या बात आहे मधुराजी. वा, मजा आहे. तुम्ही करता का जरा? ते काय तुला जमत नाही. आणि थोडंसं हाय हिटवरच परतून घ्यायचं, म्हणजे त्याची तर स्मोकी चव जी आपण म्हणतो. झाकण ठेवायची गरज आहे? नाही गरज. ढवळत राहायचं. काय ना, एक गंमत असते बघा. एखादा गायक एखादी तान किंवा एखादं गाणं 6-6 महिने मेहनत करून ती गळ्यावर चढवतो, आणि एखादा गायक त्याच्याकडे बघून असं वाटतही नाही की अरे हा तान एवढ्या सहजपणे घेईल, पण तो सहज घेऊन जातो. तुमचा स्वयंपाक तसा आहे. आता सुरू होताना मला असं वाटलंय नाही की हा तवा पुलाव एवढा इंटरेस्टिंग होईल, पण तुम्ही सहज सोपी जी तान घेताना ती अशी काळजाला भिडते आणि तयार होतात हे असे तवा पुलाव सारखे पदार्थ.
झालाय तयार ना? हो तयार आहे. अफलातून. पटकन लिहून घ्या तवा पुलावसाठी लागणारं कृती आणि साहित्य. आता तवा पनीर पुलाव तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये तांदूळ पाणी एकत्र करून त्यावर झाकण ठेवून भात शिजवून घ्यावा. आता दुसरा पॅन गरम करून त्यात बटर घालावं. ते वितळल्यावर त्यात कांदा परतून घ्यावा. तो गुलाबीसर झाल्यावर त्यात टोमॅटो आणि भोपळी मिरची घालावी. सगळं पुन्हा थोडा वेळ परतून घ्यावं. मग त्यात आलं लसूण पेस्ट, थोडासा पावभाजी मसाला, लाल तिखट घालावं. सगळं मिक्स करून घेऊन मग त्यात पनीरचे तुकडे घालावे. पुन्हा हे सगळं अगदी थोडा वेळ परतून मग त्यात तयार केलेला भात घालावा. आता भातावर पावभाजी मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडंसं बटर घालावं आणि हाय फ्लेमवर सगळं परतून घ्यावं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी. झटपट होणारा टेस्टी तवा पुलाव खाण्यासाठी तयार आहे. पहिला पदार्थ झालाय. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे जाऊया. आणि आंब्याचा रस मला तिथे दिसतोय. सांगा साहित्य, आधी नाव सांगा. रवा मँगो केक बनवतो. बर, मस्त. लागणारं साहित्य काय? बारीक रवा 1 कप, आंब्याचा रस आहे किंवा पल्प घेऊ शकतो रेडीमेड, तोही 1 कप, साजूक तूप लागेल पाव कप, अर्धा कप पिठी साखर, खायचा सोडा अर्धा चमचा, बेकिंग पावडर अर्धा चमचा, वेलची पूड आणि अगदी चिमूटभर मीठ. चला कृती करूया आपण. सगळ्यात आधी तूप घ्यायचं. घ्या. साजूक तूप. साजूक तूप. यामध्ये पिठी साखर वा, आणि हे फेटून घेऊयात एकत्र. ठीक आहे. तुला आंबा आवडतो का ग? फेवरेट फ्रूट. फेवरेट फ्रूट कुणाचं? तुझं? मला विचारलं ना. मी सहज विचारतो खोदून खोदून. फेटून झालेलं आहे. आता पुढे काय करायचं? फेटून झालंय. हे पांढरटचा रंग येईपर्यंत फेटून घ्यायचं. अच्छा. यामध्ये आंब्याचा रस घाला. वा, स्वराज जी काही आज मदत करणार आहे. फेवरेट फ्रूट आहे ना? करू? नाही, त्याची नाही गरज. रवा, बारीक रवा. बारीक रवा, मला एक प्रश्न अगदी आहे. चिमूटभर मीठ. बारीक आणि जाड रवामध्ये काय म्हणजे हे काय असतं की तुम्ही बारीकच रवा वापरा, जाडच रवा वापरा? सांगू का तुला? शास्त्रीय गाणं आणि सुगम गाणं ह्याच्यामध्ये जो फरक आहे ना तोच आहे. मुळात स्वरांवरती पकड लागतेच, पण शास्त्र सुद्धा शिकलेलं. सुगम म्हणजे कसं आपलं थोडंसं छान. कळलं का तुला? तसाच फरक आहे. आता जाड रवा आपण उपम्याला वापरतो की नाही, हो, बारीक रवा मी ह्याच्यासारखा. पहिले उपम्याला उंपा म्हणायचे. आई उंपा, आई उंपा. तू टोमॅटोला काय म्हणायचीस? टमाटो. आणि उपम्याला उंपा. खूप छान. चला पुढे काय? मुरण्यासाठी ठेवूयात एक 15 ते 20 मिनिट. चला 15 ते 20 मिनिटाची विश्रांती घेऊया. टन 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 सुट्टी मिळालेली आहे. मग वळूया पुढच्या कृतीकडे. रवा आणि मँगो पल्प याचं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. त्याची विश्रांती झाली आहे. आता पुढे आता यामध्ये बेकिंग पावडर घालायची अर्धा चमचा, पाव चमचा खायचा सोडा आणि वेलची पूड मिक्स. आता हा 5 इंचाचा ट्रे आहे, यामध्ये घालून. मट्ट. मट्ट. आणि मुख्य म्हणजे ना, हे घरातल्या साहित्यामध्ये हा केक होतो. तूप आहे त्यामुळे बटर वगैरे आणायची गरज नाही. आणि मला असं वाटतं हिच्या वयाची मुलं जर तुमच्या घरात असतील तर तुलाही आता एकदा पाहिल्यानंतर हा केक इझिली जमू शकेल, हो की नाही? तसं काही फार त्रासदायक किंवा खूप अवघड काही नाहीये. नाही. आणि गॅसचा वापर सगळ्यात शेवटी. त्यामुळे आईला बोलवू शकतो. तर हे झालं. यावर सुका मेवा घालते. हे ऑप्शनल आहे, अगदी नाही घातलं तरी काही हरकत नाही. अरे बापरे, हे तर तुम्ही साहित्यात दाखवलंच नव्हतं. असं म्हणून लगेच गोंधळून जायची काही गरज नाही. ऑप्शनल आहे. घाला वाटलं घाला, नाही तर नुसता केक करा. आणि आपण आज कुकरमध्ये बनवतो. मस्त. सो एखादा पॅन कढई काही घेतली तरी चालेल. स्टँड ठेवायचं. मीठ वगैरे घालायची गरज नाही. प्रीहीट केलेलं आहे कुकर. झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तासात होऊन जातं. मस्त तयार हो. चला, रवा मँगो केक घरच्या घरी कमीत कमी साहित्याचा वापर करून मिनिमम वेळेमध्ये 15-20 मिनिटात नाही, अर्धा ते पाऊण तासात तयार होईल. कुणीही करू शकता. लिहून घ्या पटकन. साहित्य आणि कृती. आता रवा मँगो केक तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम बाउलमध्ये तूप घ्यावं. त्यात पिठी साखर घालून व्यवस्थित फेटून घ्यावं. रंग पांढरट होईपर्यंत फेटावं. मग त्यात आंब्याचा रस घालावा. पुन्हा सगळं मिक्स करून घ्यावं. त्यानंतर बारीक रवा घालावा. तोही व्यवस्थित मिसळून घ्यावा. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं हे मिश्रण मुरण्यासाठी झाकून ठेवावं.
मग त्यात बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा घालावा, तसंच वेलचीची पूड देखील घालावी. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. ग्रीसिंग केलेल्या बेकिंग ट्रे मध्ये हे मिश्रण घालावं. हलक्या हाताने बेकिंग ट्रे आपटून एअर बबल्स काढून टाकावे. वरून सजावटीसाठी सुक्या मेव्याचे तुकडे घालावे. एखादी मोठी कढई किंवा कुकर घेऊन त्यानंतर त्यात आपण तयार करून ठेवलेला बेकिंग ट्रे ठेवावा आणि वर झाकण ठेवून केक अर्धा ते पाऊण तास बेक करावा. चविष्ट रवा मँगो केक खाण्यासाठी तयार आहे. काही म्हणाव तुम्ही, आमच्या मधुराजींना चॅलेंज नाहीये. अप्रतिम असा मँगो रवा केक तयार झालेला आहे आणि ना फार छान आहे कडे. म्हणजे मला असं 4चा चहा दिसतोय आणि केक हातात, एक घास केकचा, एक घोट चहाचा आहे ना. हे जरा बाजूला ठेवूया. चला पुढचा पदार्थ काय? नाचणीचं आंबील. उन्हाळा आहे, नाचणी शरीराला थंडावा देते आणि पारंपरिक आहे की प्रत्येक वेळेसच ज्यूस बीस शेक नको मुलांना, याची पण सवय लागली पाहिजे. बरोबर आहे. सांगा साहित्य. दही किंवा ताक लागेल, नाचणीचं पीठ, जिरा पूड, कोथिंबीर, लसूण बारीक चिरलेला, हिरवी मिरची, मीठ. फॅन्टास्टिक. लगेच करूया कृती. येस. तेल गरम करूया. कढई बदलली तुम्ही आज? हो. बस. आता काय घालायचं याच्यात? आता यामध्ये पाणी घालूयात. बरं. अच्छा. आंबील दह्यात किंवा दुधात एक दिवस आधी रात्री आहे ना आंबवण्यासाठी ठेवतात, म्हणून त्याला आंबील करतात. आपण हे आज झटपट आंबील करतो. त्यामुळे जर तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने करायचं असेल तर दह्यामध्ये घालायचं आणि रात्री हे ठेवून द्यायचं मिश्रण. ठीक आहे. तर तेल गरम झालेलं आहे पुरेसं. यामध्ये लसूण आणि थोडीशी मिरची. यामध्ये ना आंबील ते दोन्ही पद्धतीने होतं. गुळाचं पण होतं, गोड पण करू शकतो, तिखटाचं पण करू शकतो. तर यामध्ये गोडाचं करायचं असेल लसूण मिरची नाही टाकायची, हे शिजवून घ्यायचं आणि दही आणि ऑफकोर्स ताक पण नाही जात, फक्त गुळ आणि तूप जातं. अच्छा. त्यामध्ये जिरेपूड घालूया आणि पाणी घालायचं आणि मीठ. आणि हे जे आता मिश्रण करून घेतलं हे घाल. मला एक प्रश्न आहे की आपण कुठल्याही असं आत्ता कसं झालं हे झालं ते तडतडलं तर ते तडतडताना जर आपण त्याच्यामध्ये मीठ किंवा साखर या दोन मधलं काही घातलं तर मग ते थांबतं कसं? त्याचं टेम्परेचर कमी होतं ना. कुठल्याही गरम याच्या तुझं डोकं तापलं त्यावर बर्फ ठेवला तर काय होईल? बरं वाटतं. आता हे शिजवून घेऊया एक 7-8 मिनिट. ठीक आहे. जरा शिजलं की त्याला घट्ट पण येईल. बरोबर. ठीक आहे. जरा शिजलं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. वा छान. आता ते घट्ट झालेलं आहे. बरोबर. आता गॅस बंद करूया. करा. आणि हे जसं थंड होतं तसं आणखी घट्ट होत जातं. तर हा आंबीलचा बेस झाला. हा बेस तयार करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये. आणि जेव्हा हवं तेव्हा असं ताक घ्यायचं ग्लासभर, त्यामध्ये थंड झालेलं हे आंबील घालायचं. अच्छा. हो. अच्छा असं होय. म्हणजे इव्हन मराठवाड्यामध्ये पण ज्वारीचं आंबील बनवलं जातं. हो. मी आंबील एकदाच प्यायले. आज हे तुझ्यासाठीच केलं कारण तू एकदाच पाहिलीस. किती मस्त. वा. आणि हे घुसळ. वा. आधीच ताक थंड, त्यात नाचणीचं पीठ, त्यात करायची पद्धत जरा वेगळी. उन्हाळ्यामध्ये हे अतिशय चांगलं पेय आहे आणि पौष्टिक आहे. बाहेरचे बाजारातले विकतचे रेडीमेड ज्यूस आणण्यापेक्षा असं काहीतरी पारंपरिक करा आणि मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद द्या. हो की नाही? चला तिसराही पदार्थ तयार झालेला आहे. पटकन लिहून घ्या. आंबीलसाठी लागणारं कृती आणि साहित्य. आता नाचणीचं आंबील तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल गरम करून घ्यावं. एकीकडे नाचणीच्या पिठात पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करून घ्यावं. मग बारीक चिरलेला लसूण आणि मिरचीचे तुकडे गरम तेलात घालावे. मग त्यात जिरेपूड घालावी. त्यानंतर त्यात पाणी घालावं आणि चवीनुसार मीठ घालावं. आता त्यात नाचणीचं पीठ आणि पाण्याचं मिश्रण घालावं.
त्यानंतर साधारण 7 ते 8 मिनिटं हे शिजवून घ्यावं आणि मग थंड होऊ द्यावं. आता ह्यातील 4-5 चमचे तयार आंबील ग्लासभर ताकात मिसळून घ्यावं. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळावी आणि सर्व करावं. पौष्टिक असं नाचणीचं आंबील खाण्यासाठी तयार आहे. ईस्ट हो या वेस्ट, हमारी मधुरा जी है बेस्ट, क्योंकि आज उन्होंने बनाए हैं 3 पदार्थ. एक पनीरचा अप्रतिम असा पुलाव, दुसरा आहे मँगो रवा केक आणि तिसरा आहे नाचणीच्या पिठातलं ताकातलं आंबील. हो मधुराजी, तुम्हाला 100 पैकी 5000 मार्क्स. 5000 पण नाही, 2 करोड. 2 करोड मार्क. तुमचं काय म्हणणं आहे पदार्थांविषयी? मला तर एकतर आवडतं बनवायला आणि हे झटपट होणार आहेत. आईंचे म्हणजे घरात आयांना टेन्शन असतं की काय द्यायचं मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत. हे असे पदार्थ बनवलेले, मेनली वर्किंग वुमन, तर ते एक समाधान पण राहतं की घरातलं त्यात फळ आहे, रवा आहे, पौष्टिकही खायला मिळतं. बरोबर आहे. आणि आजकालच्या काळामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही मुलांना फक्त मोबाईल हातात देऊन नाही तर असे पारंपरिक चांगले हेल्दी पदार्थ देऊन सुद्धा घरात बांधून ठेवू शकता, हो की नाही? त्यामुळे हे पदार्थ नक्की करा. चला, आम्ही आता करतो तुम्हाला टाटा. आम्हाला पुढच्या भागात भेटा. झी मराठीवरच्या याच ताज्या गरमागरम आणि पौष्टिक कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.